कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हाच ऑनलाईन रम्मीचा गेम सभागृहात खेळल्यानंतर गदारोळ माजला होता आणि विरोधकांनी टीकास्त्र सोडलं होतं. आरोप प्रत्यारोपानंतर माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली होती. परंतु याच ऑनलाईन रम्मीच्या गेममुळं एका तरुणाला 80 लाखाचं कर्ज काढावं लागलं. अगदी शेती असेल, गाडी असेल, ती देखील गहाण ठेवावी लागली आहे. अगदी 26 वर्षीय हा तरुण माझ्यासोबत आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, या ऑनलाईन रम्मीच्या गेममध्ये तो कसा गुंतत गेला आणि यातून कसा बाहेर पडणार आहे, यासाठी आपल्यासोबत जयकुमार जाधव आहे. जयकुमार, नेमकं मला सांग, यात गुंतत कसा गेलास? कधीपासून सवय लागली तुला की आपण हा गेम खेळला पाहिजे, किंवा कुणी सांगितलं तुला? मी माझा व्यवसाय पाहत असताना माझ्या एक सहकारी म्हणजे सोलापूरमधलं करमाळा तालुका आहे माझा. तिथं वाशिंबे नावाचं गाव आहे. तर वाशिंब्यातील एक माझा सहकारी जो वर्गमित्र होता आणि त्याच्याबरोबर एक राहणारा एक मित्र, आपल्या इथं आकोडीमध्ये राहणारा एक मित्र होता सहकारी. या दोघांच्या संबंधातून मला ही गेमची लिंक माझ्यापर्यंत आली आणि त्यांनी मला सांगितलं की हे आम्ही खेळलेलो आहे, आम्हाला थोडेफार पैसे मिळाले, तुम्ही थोडेफार डाउनलोड करून आपलं तुझ्याकडे पेमेंट असते, पैसे असतात थोडेफार, तर तू हे कर, तुला पैसे भेटतील चांगले. तर मी आपलं काही दिवस दुर्लक्ष केलं, पण नंतर मी ती गेम डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये सुरुवातीला 5,000 टाकले. 5,000 टाकल्यानंतर ती अमाऊंट वाढत वाढत गेली. 50-54 हजाराच्या घरामध्ये ती अमाऊंट गेली. नंतर ती अमाऊंट माझी अशाच पद्धतीने परत महागारी त्याच गेममध्ये गेली. तर कुठंतरी एक आशा वाटली किंवा कुठंतरी एक असं स्वतःला वाटलं की याला ह्याच्यामध्ये पैसे आहेत. म्हणजे तुला पैसे मिळाले होते त्यातून? पैसे मिळाले होते अगोदर? मला 5,000चे 54,000 मिळाले होते मला. बरं, आणि किती दिवसात? काय दिवसात नाही, हे काही तासाचा कालावधीमध्ये. काही तासात 5,000चे 54,000 रुपये मिळाले? काही तासामध्ये जी पैशाची अमाऊंट झालेली, दिवसाचा वगैरे काय टाईम नव्हता असा विषय होता. मग ते पैसे मिळाल्यानंतर मग मी ते पैसे त्याच्यानंतर गमवल्यानंतर मग मी थोडी मोठी अमाऊंट टाकून 10,000, 20,000, 25,000, मग नंतर असंच पैसे जाणं वाढत राहिलं, तसं मी अमाऊंट वाढत वाढत गेलो. ह्या अमाऊंटचा आकडा जवळपास माझा लाखोच्या घरामध्ये मी त्याच्यामध्ये टाकून पैसे खेळायला लागलो. आता 5,000 गुंतवून 54,000 मिळाले, त्यानंतर किती दिवसात किती अमाऊंट तुम्ही त्यात ॲड केली? तू साधारणपणे हा 7 ते 8 महिन्यामध्ये मी ह्या गोष्टीशी कनेक्ट होतो. म्हणजे ह्या गोष्टी मी चालू ठेवल्या होत्या. ह्याच्यामध्ये माझे 80 लाखाच्या वरती माझी म्हणजे 84 लाखापर्यंत आकडा आहे. आणि तशा पद्धतीची मी सायबर सेलला मी जी तक्रार तर मी तक्रार वगैरे केलेली आहे. माझं तसं बँकेची माझी दोन्ही अकाउंट वगैरे फीज आहे. नाही, परंतु आता एक सांग, ज्यावेळेस 5,000 रुपये गुंतवलेस तेव्हा 54,000 रुपये मिळाले. 54,000 ते 80 लाखच्या दरम्यान कधी कधी आणि किती किती अमाऊंट गुंतवत गेलास, आणि त्याच्यामध्ये तुला किती अमाऊंट मिळत गेली? कारण तुला काही अमाऊंट मिळाल्याशिवाय तू एवढे पैसे गुंतवले नाहीस. बरोबर. नाही, आता साधारणपणे काय व्हायचं, कधीतरी आपण समजा 10 वेळा 50,000 रुपये अमाऊंट टाकली, 1 लाख अमाऊंट टाकली, तर त्याचे 2 लाख 2.5 लाख व्हायचे. पण 10 वेळात नाही, एखाद्या वेळेस व्हायचं. पण ते फक्त काही तासात? हो, काही तासात. नंतर आपल्याला काय करायचं, त्यांची जी सिस्टम आहे ती आपल्याला कॅप्चर करायचं. समजा त्यांना तिथं लिंक मिळायची, कळायची की ह्याने हे पैसे किती विड्रॉल केलेले आहेत, ह्याच्या खात्यावरती पैसे किती गेलेले आहेत. नंतर त्या आय डीने जर परत पैसे त्याच्यामध्ये टाकले, तर त्या आय डीला ते कुठल्याही परिस्थितीत जिंकून देत नव्हते. म्हणजे ते पैसे त्याला संपवायला लावायचे. नंतर ना आपण परत त्याचे संपले, आपले संपले की आपण परत दुसरं पेमेंटचे हे करून जवळ करून आपण ते पेमेंट परत चालू करायचो. असा पद्धतीचा खेळ होता. म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला पैसे, त्यांचे पैसे तुम्हाला मिळवून देणारच नाही. अगोदर ते आमिष दाखवायचे, काही पैसे गुंतवून तुम्हाला काही पैसे द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला लत लागायची. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला कसं असतं, आता समजा काहीच कंपन्या असतात वगैरे काय असतात, काही तुम्हाला सूट देतात, काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये वापरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आकर्षित करतात काही स्कीमनी. तशा पद्धतीने ह्या ऑनलाईन गेममध्ये बी कसं असते, तुम्हाला काय बोनस देणार सुरुवातीला, तुम्ही सुरुवातीला जी एंट्री करता तुम्ही काय बोनस घ्या, बोनसवरती खेळा. मग आता त्या व्यक्तीला थोडं त्याचं टच झाली, त्या गोष्टीचा नाद लागला, छंद भरला की ती व्यक्ती त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अट्रॅच होत जाते. मग ह्याच्यापासून ती सुरुवातीला बोनसवरती खेळत खेळत त्याच्या डोक्यावरती किती बोनस होतो हे त्याला परत कळत नाही, लक्षात येत नाही. असा प्रकार आहे. गावाकडे शेती किती? माझ्या गावाकडे साधारणपणे एक 4 एकरच्या आसपास मला शेती, त्यातली मी 1.5 एकर शेतीसुद्धा एका सावकाराकडे 10 लाख रुपयांनी घाण ठेवलेली होती व्याजापोटी. किती टक्के व्याज आहे? काय
2.5% व्याजाने त्याच्याकडे शेती ठेवलेली. आणि गाडी वगैरे? गाडी बी मी एक करमाळ तालुक्यापाशीच एक वांगी गाव आहे, वांगी इकडे जीवूरच्या थोडे खाली, तिथं एका जणाकडे गाडी, माझी स्कॉर्पिओ गाडी मी ठेवलेली. त्यांच्याकडनं किती पैसे घेतले? MS06. हां, त्यांच्याकडनं किती पैसे घेतले त्या बदल्यात? त्यांनी मला 1,00,000 रुपये दिलते आणि त्यांनी ते तर सावकार असा होता की 1,00,000 रुपये देऊन गाडी त्याच्याकडे ठेवून तो 7% व्याजाने पैसे करतो. इकडं 2.5 आणि इकडं 7. 7. सुभाष शिंदे म्हणून एक संगोबा बसली व्यक्ती, तिथंच करमाळ तालुक्यात संगोबाचं गाव आहे. ती व्यक्ती सावकारकीच करते अशी, मध्ये तालुक्यातील काही लोकांच्या मध्यस्थीने ती सावकारकी करते. आता हे 11 लाखाची तडजोड झाली, मग बाकीचे जे आहेत ते कुठले? आता 80 लाखाचं रम्मी हे हे केलेलं माझ्या आहे. जवळचे, माझा रिलेशनचा व्यवसाय असल्यामुळे माझ्याजवळ ती थोडंफार पेमेंट होतं, 20-25 लाख माझ्याजवळ होते. आणि काही माझे जे असे सहकारी जे जवळचे, म्हणजे आता रिलेशनचा व्यवसाय असल्यामुळे माझे असे निकटवर्ती आहेत 10-12 लोक, जे मला बाबा मला एक शेतीसाठी, मला जागेसाठी, गुंतवणुकीसाठी 1,00,000-2 लाख लागतात, मी अशा पद्धतीने त्यांच्याकडून खोटं बोलून पैसे घेतलेले आहेत. आता हे सगळं बघितल्यानंतर त्यांना कळणार नाही का? नाही, समजणार आहेत. हे म्हणजे माझे जे सहकारी आहेत, माझे जे जोडदार आहेत, ते सगळे समजूतदार आहेत. सगळ्यांनी मला आजपर्यंत सहकार्य केलेले आहे. आता ह्या गोष्टीला जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलेले, 1.5-2 वर्ष. तर सगळ्यांनी सहकार्य केलेले आहे, सगळ्यांनी मला समजून घेतलेले. ह्याच्यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी बी आहेत माझे सहकारी, काही माझे अजून दुसरे बिझनेसमॅन आहेत जवळचे, असे चांगले लोक आहेत, म्हणजे प्रोफेशनल लोक आहेत. त्यांनी समजून घेतल्या काय गोष्टी, की बाबा ठीक आहे झाली चूक. फक्त त्यांचा एकच विषय होता की तू यातनं बाहेर पड. आमचं पैशाचं काही नाही आहे, पैसे आम्हाला आज मिळतील, नाही मिळले तरी आम्ही बाबा यातनं आमच्यापाशी काय अमाऊंट आम्ही यातनं कव्हर होऊ, पण तू ह्याच्यात गुंतून जाऊ नको. तुझं एवढा 6-7 वर्षाला तू व्यवसाय करतो, धंदा करतो, चांगलं काम करत असताना ह्या गोष्टीमध्ये तू गुंतून पडू नको. अशा पद्धतीचं चांगलं मार्गदर्शन करून मला ह्यातनं काही सहकार्याने मला ह्याच्यामधनं बाहेर काढलं आणि मी पूर्णपणे त्यातनं बाहेर निघून ह्या रकमेमधनं मी आता फक्त माझ्याकडे काय एक शेतीचं थोडंफार धरून एक 20-22 लाख रुपये देणं असतं, ह्याच्यावरती माझा कोणाचा 1 रुपया संबंध नाही. घरात कोण कोण असतं आणि घरात आई वडिलांना कसं पटवून सांगितलं की अशा गोष्टी घडलेल्या आहेत? नाही सर, घरच्यांनी तर मला पहिल्या सुरुवातीपासून विरोध केला होता. फक्त ते थोडं काय झालं की घराची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे, बाहेर असल्यामुळे थोडं जरा मी त्यांना वायबल करत गेलो, डिस्टर्ब करत गेलो की बाबा मला जर तुम्ही नाही शेती ठेवली, नाही काय केलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन. अशा पद्धतीने थोड्या गोष्टी त्यांना बोलत गेलो की ते आपलं थोडं इमोशनल होऊन त्यांना इमोशनल करून त्यांच्याकडून मी अशा पद्धतीने पैसे काढलेले. वडील काय म्हटले ज्यावेळेस ती घाण ठेवायची होती त्यावेळेस? काय त्यांचा विरोधच होता, त्यांना माहित होतं या गोष्टीला, पण मी त्यांना असं नाही सांगितलं की बाबा आता ही शेती घाण ठेवून मी गेम खेळणार आहे. मी त्यांना असं सांगितलं की ठीक आहे, आता जे झाले ना कर्ज, जे मला जे कोणी मागतात, जे जवळचे जे लोक आहेत, ते आपण शेती घाण ठेवू, त्यांचे थोडे पैसे देऊ आणि पैसे देऊन दिल्यानंतर मी तिथं जाईन, काम करेल, परत पैसे कव्हर करू, असा मार्ग होता. ह्याच्यासाठी त्यांनी शेती घाण ठेवायला ते तयार झाले. पण ते पैसे मी हिथं द्यायचे म्हणून त्यांच्याकडून घेतले, पण मी पैसे ते त्याच्यामध्येच घालवले, असा प्रकार झाला. म्हणजे एक प्रकारचं थोडं कसं असतं, मानसिकता माणसाची ना त्याच्यापासून वायबल होते. म्हणजे थोडक्यात एखादा आजार असतो, तो आजार वाढत जातो आणि माणूस तो आजाराकडे दुर्लक्ष करतो, माणूस संपवतो, तसा प्रकार आहे. म्हणजे थोडक्यातनं मी एक त्यातनं बाहेर पडलेला माणूस आहे. मला माहिती परिस्थिती त्याच्यामध्ये काय गुंतली जाते किंवा माणूस गुंतल्यानंतर कसा होतो. समजा तुमचे 1,00,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतले, तुम्हाला वाटतं की आलं ही 1,00,000 रुपये मिळवण्यासाठी मी त्यातनंच बाहेर काढीन. मग त्यातनं बाहेर काढत तुमचं अशी बघत तुमचं ते वजन एवढं मोठं होत जातं की तुमच्या ते कॅपॅसिटीच्या बाहेर जातं. मग त्याच्यावर तुम्हाला हालचाल करता येत नाही. मग ठीक आहे बा, तुमचे सहकार्य चांगले असतील, तुमचे संबंधातील व्यक्ती जर चांगले असतील तर तुम्ही ह्यातनं बाहेर पडू शकता. आता जसं मला आता हे जे तुम्ही आता जे बोलताय बिल्डिंगचे मालक आहेत, हे माझं ऑफिस वगैरे, हे मला माझ्या एका सहकार्याने मला हे परत सगळं करून दिलेलं आहे. मला सगळा सेटअप त्यांनी परत करून दिलेला आहे. सचिन कोठाडे म्हणून नाव आहे कोतवाल यांचं, मालकांचं. ह्यांनी मला ह्यातनं सगळ्यातनं गोष्टींना बाहेर काढलं. म्हणजे माझ्यावरती जे काही देणं पाणी असेल थोडंफार त्यांनी ते मला सहकार्य केलं. काही लोकांना समजून सांगितलं, काही लोकांना त्यांनी पैसे बी स्वतः जवळचे दिले, हे पैसे घ्या, बाहेर पडा. आणि आता पद्धतीने मला त्यांनी सगळ्या पद्धतीने 1.5 वर्षापासून बाहेर काढले एकदम व्यवस्थित. आणि त्यांचं कधी बदनामीचा विषय आला नाही, कारण आता तू समोर येऊन मीडियाशी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय, अगदी तुझी बदनामी होऊ शकते असं वाटलं नाही का तुला कधी, की तुम्ही आता एकदम जाहीरपणे बोलतोय या सगळ्या गोष्टी? नाही, पहिल्यापासून कसं आहे, माझा जीवनच संघर्षातनं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं बदनामी होण्यापेक्षा मी माझा विचार करण्यापेक्षा मी विचार केला की बाबा माझ्यापेक्षा अजून असे खूप तरुण आहेत की जे ह्याच्यामध्ये दबलेत. समजा आज ते बदनामीसाठीच बाहेर पडत नाहीत किंवा येत नाहीत, मग शेवटी ते मार्ग निवडतात, स्वतःची फॅमिली संपवतात, स्वतः आत्महत्या करतात. तसा प्रयत्न मी बी केला होता, माझ्याकडून झाला होता. म्हणजे
त्याला आता 1.5 वर्षाचा कालावधी झाला. म्हणजे याच प्रकरणामुळे की आणखी काय? नाही, ह्याच प्रकरणामध्ये दुसरं काहीच प्रकरण नाही. मला कुठल्याही प्रकारचा तणावात गेला हो, होता. तणाव, डिप्रेशन जातं ना. तुम्ही समजा जर रातोरात 10 लाख 5 लाख उडून तुम्ही मानसिकता तुमची त्या लेवलची राहत नाहीये, म्हणजे तुम्ही 4 माणसातनं तुटलेला असता. माझं त्यावेळेस असं नुकसान झालं, माझं शारीरिक, मानसिक, आर्थिक तिन्ही गोष्टीतून मी बाहेर पडलो. माझं शारीरिक नुकसान झालं, माझी हानी झाली. 2-2, 3-3 दिवस जेवणापासून मी वेगळं राहायचो. त्याच्यामुळे माझं शारीरिक हानी झाली. मानसिक संतुलन म्हणजे कसं असतं, समजा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब झाल्यानंतर तुमचा जो अवतीभोवतीचा समाज असतो, तो समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो, किंवा ते तुम्हाला समाज काही तुमचे असे लोक असतात की त्यांना त्याच्यापासून थोडा आनंद प्राप्त झालेला असतो, म्हणजे ती लोक तुम्हाला कुठं ना कुठं गाठण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून बी तुम्हाला त्रास होतो. मग तुम्हाला नंतर माझा मानसिक झाला, शारीरिक झाला आणि आर्थिक. आणि ह्याच्यामध्ये नुकसान काय झालं, हे 2 गोष्टी तर तुटल्या, पण ही जी आर्थिक गोष्ट आहे, आर्थिक गोष्ट माझी कमकुवत झाली आणि आर्थिक गोष्ट माझी तुटून माझं हे नुकसान मला परत अंगावरतीच जाणार ना. ह्याच्यामुळे माणूस थोडा डिप्रेशनमध्ये जातो आणि वेगळा मार्ग निवडतो. कसं असतं, तुम्ही पिढ्याने पिढ्या असून द्या, तुमच्या काही 10, 12, 15, 20 वर्षाच्या कष्टातून तुम्ही पैसे गोळा केलेले असतात आणि ते तुम्ही अशा काहीतरी वाईपट गोष्टीच्या नादाला लागून काही क्षणामध्ये ह्यातनं तुम्ही ते गमवता, उद्ध्वस्त होता. तर त्याचं माणसाला ताण राहतो. आता ठीक आहे, मलाच काही लोकांनी माझ्या जवळचे सहकार्य केलं नसतं, जे माझी इथं चिंतक होते. आज समजा ह्या शेटने मला इथं ऑफिस दिलं नसतं, ह्या शेटने मला इथं सहारा दिला नसता, तर माझं सुद्धा थोडंफार वायबल होण्याची गोष्ट होती. मला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि अजून सुद्धा माझ्याकडे त्यांच्या मागं सगळं सपोर्ट. आता माझी शेती वगैरे सोडायचं सगळी जबाबदारी त्यांची, त्यांनी सगळे घेतले. तू कुठलीही चिंता करू नको, काय करू नको, तुझं सगळं करू, कारण माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे त्या गोष्टी आहेत. मी परत माझ्या व्यवसायातून माझं मी अस्तित्व निर्माण करेन. आणि मी एवढं की ठामपणे सांगेन की मी ह्या गोष्टीतनं बाहेर पडलो आता, की बऱ्यापैकी की मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे. दादांचे आमचे बी चांगले संबंध, दादांपाशी मी बी जाणार आहे, दादांना बी ह्या गोष्टीविषयी सांगणार आहे की मी गुंतलोय, तसे अजून समाजातील लोक गुंततात, अजून समाजातील लोक अडचणीत आहेत. बंदी घालायला पाहिजे अशा गेमवर. काय म्हणतो? हो, बंदी घालायला पाहिजे, पण शासनाचे बी हात ह्याच्या खाली दडलेले आहेत. मला असं पण आता वाटतं. दुसरीकडे कृषी मंत्री स्वतः सभागृहात ऑनलाईन रम्मी खेळताना दिसत आहेत. चालना देत आहेत मंत्री अशा ऑनलाईन गेमिंगला. हा, मग आता कसं होतं सर, आता बघा, समजा एखाद्या मंत्री तिथं पोहोचतो, म्हणजे त्याची समाजामध्ये क्रेज असते, समाजामध्ये त्याच्यावरती काय प्रभाव पडणारे लोक असतात. समजा आता काही लोक तरुण हे गेम खेळत असतील आणि त्याच्यापासून त्यांचं मानसिकता असं वेगळं जायची, पण आता हे जर त्यांनी पाहिलं की बाबा कृषी मंत्रीच खेळतात, की त्यांना ट्रस्ट होतो, विश्वास होतो त्या गेमवरती. ही गेम खरी आहे, आपल्याकडून काहीतरी चुका होतात, पण ह्या गेम वगैरे ह्या गोष्टी खऱ्या आहेत. कारण का एवढं मोठं जरी गेम खोटी असती, ह्याच्यामध्ये काय फ्रॉड असता, तर हे कृषी मंत्री सारख्या लेवलची माणसं खेळली नसती. असा विश्वास त्यांच्या मनामध्ये जागा होतो. जागा झाल्यानंतर ती लोक परत ह्याच्यामध्ये वेळ लागतात, असा प्रकार आहे. पण मी त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की कसं होतंय, ह्याच्यामधनं तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्वप्न बघू नका, 2 पैसे मिळवण्याचं स्वप्न बघू नका. कष्ट करा, मेहनत करा. मेहनतीच्या जेव्हा तुमच्याकडे अजून उद्योग आहेत, अजून काहीतरी, भलं तुम्हाला काय नाही करता आलं तरी नका करू, पण अशा जुगार नावाच्या गेमला ह्याला तुम्ही बळी पडू नका. मी पडलोय म्हणून मी तुम्हाला तेवढ्या चिंतेने सांगेन. आणि मी नक्कीच मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देऊन मी ह्याच्यावरती ना जनजागृतीसाठी मी नक्कीच काहीतरी पर्याय माझ्या जेवढं मला होता होईल तेवढं मी करेन. जयकुमार जाधव आहे, अवघं 26 वर्ष आहे आणि 26 वर्षाच्या काळात 80 लाख रुपये कर्ज, शेती घाण ठेवली, गाडी घाण ठेवली, मित्रांकडून लाखो रुपये घेतले, परंतु आजही त्याची जिद्द आहे की या सगळ्या गोष्टींमधून माझ्या मित्रांमुळे मी बाहेर पडते, मी पुन्हा त्याच जिद्दीनं उभा राहील. परंतु आत्ताच्या नवीन पिढीनं अशा प्रकारे ऑनलाईन गेमिंगमध्ये फसू नये असं आव्हान जे आहे ते जयकुमार यांनी केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो आहे तो त्यांनी मांडला की आपले जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात तो गेम खेळला, त्याच्यामुळं अनेक तरुणांना असं वाटतं की बाबा याच्यामध्ये खरंच पैसे मिळतात की, कारण आपलेच जर मंत्री अशा पद्धतीने गेम खेळत असतील आणि तेच चालना देत असतील तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे की मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन अजित पवार असतील किंवा इतर जे मंत्री असतील त्यांना याबाबत सांगणार आहे आणि अशा ऑनलाईन गेमवर बंदी घालण्यात यावी अशी जी मागणी आहे ती जयकुमार यांनी केलेली पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.